दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार, रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. घरकुल सोसायटी सेक्टर 15 खारघर नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत. सो पूजा विश्वनाथ महाब्दी यांना भेटणार आहोत. आज या महाब्दी जे मिस्टर आहेत त्यांना काहीतरी दडपण आहे आणि ते दडपण कसलं हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. अनेक वर्ष मिस्टरही हा कार्यक्रम बघतायत आणि प्रत्येक वेळा कार्यक्रम संपल्यानंतर कोणती ना कोणती भावना त्यांना सतावत असते, कोणता ना कोणता तरी विचार त्यांना सतावत असतो. हा सतावणारा विचार कोणता किंवा मनात काय चाललंय हे जाणून घेणार आहोत. आपण महाब्दी कुटुंबाला भेटून मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे सगळे स्वागतासाठी उत्सुक आहेत. सुरुवात करूया आजच्या भागाला आणि भेटूया समस्त परिवाराला. अचानक मला आवाज आला असा, म्हणून असं मागे बघतोय. मी केस अशी सोडून मागे अशी बघत होते. इतका घाबरलो ना, जबरदस्त घाबरलेलो. तेवढेच मला खूप 15-20 मिनिटं माझी छाती अशी उडत होती. 12 वर्षात एकदाच घाबरले. वाजता ते घाबरत नाही. नमस्कार. नमस्कार. बरं, उखाणा घ्या. साखरेची परात ठेवली दारात, आदेश भाऊजी आले आज आमच्या घरात. काय सांगता त्या ओळख करू. ते माझे मिस्टर. नमस्कार. त्या माझी सासूबाई. नमस्कार. त्या बाजूच्या आजी. नमस्कार आजी. माझा मुलगा. बर. ही मुलगी. नमस्कार. त्या माझ्या बाजूच्या. उचलून घ्या ना त्याला. बरोबर. एक काम करा, एक मिनिट. हो, तिथे उभे राहा. बघा, आमच्या सोसायटी मधला टिके काकी, त्या पण मैत्रिणी आहेत माझ्या. नमस्कार. सर्व आमच्या बिल्डिंग मधला महिला आणि हा इकडचा सगळा घरकुल परिवार आहे सर्व. हो, इकडचाच एवढा आणि सर्व इकडचा सर्व होते. हात एवढाच का दाखवला तुम्ही, इकडचा नाही दाखवलं. हा, आणि हे बघा आहेत. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना त्यांच्या घरात जाऊन. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? चिपळूण. चिपळूण. चिपळूणला कुठे? अड्रे अनारी. अड्रे अनारी साऊथचं गाव आहे का? गाव आहे. बरं, जरा मिस्टरांना बोलवा, नंतर इतर गप्पा मारूया. अहो, नमस्कार. नमस्कार. या, बसा. मी तुम्हाला पटकन बोलावलं याचं कारण तुम्ही इथे काही अंतरावर बसलेले होता आणि जेव्हा ह्यांनी गाव सांगितलं त्यानंतर तुम्ही फार गोड हसला. हा, काय गाव म्हणालात? अड्रे अनारी. हे साऊथचं गाव वाटतं ना? खेड्यातलेच आहे. चिपळूण मध्ये एक गाव आहे. चिपळूण गाव आहे. तुम्हाला कोणी सांगितलं यांच्या गावात मुलगी आहे ती? हे आमचे गावातली एक बाई होती, त्यांच्याकडे यायची. कशाला? म्हणजे तिची मावशी होती. मावशी होती. अच्छा, मावशींकडे यायची असं सांगा ना. मावशींकडे यायची. तर तो माझ्या वडिलांनी वगैरे बघितलं आणि मग मला घेऊन गेले स्थळ बघायला. मग बघितली, पसंत केली लगेच. हो. का? आवडली. घाई होती. घाई होती. घाई होती? कोणाला? ना त्यांना. काय हो? घाई नाही, पसंत पडली, केलं लग्न. हो,
पण ह्या कधी एक डायलॉग कधी मारतात का हो? कुठला डायलॉग सांगतो तुम्हाला? मुलाचा अभ्यास, गृहपाठ, पालक सभा तीच अटेंड करत असते. खरंय? हो. बरं, ठीक आहे. विविध कर्ज, कशा कशाचे हप्ते, सणवार, लग्न कार्य, देणी घेणी, अनेक आघाड्यांवर एकाच वेळी तीच लढत असते. नाही. त्याच्यात तुम्ही पण असता. हो. व्हेरी. बरं, सासू सासरे, आई वडील, दीर जाऊ, नणंदा आणि वहिनी सर्वांबरोबर समभावाने ती वागत असते. मान्य? हो. व्हेरी गुड. बरं, सगळ्यांशी गोड बोलून चांगुलपणा तुम्ही घेता? तुम्ही नाही गोड बोलत कोणाशी? बोलतो ना. हो ना. हो. आणि नको तिथं स्पष्ट बोलून वाईटपणा या ओढवून घेतात ना? हो. हा, नाही हसताय म्हणून विचारतो, बाकी काही नाही. थांबा. हा, आणि आता हे शेवटचं एक वाक्य आहे ना, ते मला पाहिजे. हे वाक्य बऱ्याच वहिनींच्या मनातलं आहे. हे कितपत योग्य आहे? कारण ही कवितेत लिहिलेलं आहे. आणि ती कविता म्हणते, घराच्या दारावर नेमप्लेट माझी असते, पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध अशी सत्ता असते. तिच्या इशाऱ्यावर अवघे घरदार नाचत असते. फुटकं माझं नशीब. चांगली स्थळं सोडून तुमच्या घरी आली, केवळ मी म्हणून सोसलं सांगा, आणि म्हणून आजवर इथं टिकून राहिले. तुमची काय, माझी काय, प्रत्येकाची बायको हेच म्हणत. हेच माहिती. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बरोबर आहे. बरोबर. आणि तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, सतत मी बोलतच असते. या, बघितलं किती मस्त कविता आहे. बरं, असं कधी झालंय मध्यरात्री तुम्ही गॅलरीत उभे आहात किंवा वहिनी उभ्या आहेत? हा, मी होतो एकदा. काय झालं होतं? मी अशी म्हणजे मला झोप नव्हती लागत. हा, जाऊन गॅलरी खोलली आणि असं उभा होतो. 15-20 मिनिटं असा उभा होतो आणि अचानक मला आवाज आला असा. म्हणून असं मागे बघितलं, केस अशी सोडून मागे अशी बघत होते. इतका घाबरलो ना, जबरदस्त घाबरलेलो. तेवढेच मला खूप 15-20 मिनिटं माझी छाती अशी उडत होती. म्हणजे किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 12 वर्ष झाली. 12 वर्षात एकदाच घाबरले. घाबरले, वाच सध्या घाबरत नाही. जबरदस्त पण हे घाबरलो. रूप रोज घ्यायचं ना मग. तेच हा? तर. होम मिनिस्टर कार्यक्रम बघता? हो. हा, नेहमीच. हो, मिस्टर आम्ही रोज बघतो. रोज बघता. पण काय वाटतं ते कार्यक्रम बघताना? समजा हा कॅमेरा तुमच्या घरी आला तर तुमच्या मनात काय यायचा विचार? हा हा हा. काय? जर ही कधी पैठणी जिंकली, तिला उचलणार कोण? हा मोठा प्रश्न पडलेला मला. ते नेहमीच बोलत असतात मला, काय? तर मी उचलणार कसं? आणि थोडी टेन्शन रोज कार्यक्रम रोज. संपला हा, की- daily संपल्यावर असतं. असतं, रोज चालू असतं आमच्याकडे ते. आणि आज तुमच्या मनात प्रत्येक पूर्ण झाली. मग आता काय, जिंकलं तर काय करणार? उचलावं तर लागेलच ना, थोडंसं प्रयत्न करू. उचलणार. पण आज वहिनींमुळे आम्ही तुमच्या घरात आलेले आहोत. या माऊलीने आज तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नाव 7 समुद्रापार नेलेलं आहे. त्या तुम्हाला नमस्कार करतो. आणि पुढच्या या खेळामध्ये बघूया कोणत्या वस्तू तुम्हाला किती पैशाच्या आणि कशा मिळतात, किती लक्ष्मी मिळते आणि किती वस्तू तुम्ही मिळवू शकता. फक्त तो एक नंबर आज तुम्हाला मिळणार का, हे आपण बघणार सगळ्यांसमोर. सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. 8 टॅग इथे ठेवलेले आहेत. यापैकी 1 रुपयाचा टॅग मिळणं खूप गरजेचं आहे. कारण 1 रुपयाचा टॅग जर त्या 4 संधीमध्ये मिळाला तर त्या सगळ्या वस्तू यांच्या. चला सांगा, कुठली वस्तू कुठे असेल 1 रुपया? सुचवा सगळ्यांनी. शेविंग रेझर. ओके, रेझर जवळ. थांबा थांबा थांबा, अजून? कप बशीकडे असणार 1 रुपया. पिशवी म्हणजे पर्स जवळ. चला आता थांबा, आता तुम्ही दोघांनी निर्णय घ्या. 4 वस्तू उचलायच्या आहेत. विचार करा आणि उचला. 1 रुपया मिळाला तर त्या वस्तू तुम्हाला मिळतील. घड्याळ हा. उचला. 20 रुपये. दुसरी वस्तू 1 रुपया कुठे असेल? ते ह्याच्यामध्ये बॅग मध्ये. बघा, आधी कप ठरवले होते, आता बॅग सांगितले. काय आलंय? 5. 25 रुपये झाले. 2 संधी गेलेल्या आहेत. ही बॅग जी काय ती पण घ्या. चला, तो आता 2 वस्तू राहिल्या. काय बर्फाचं? बघा, घ्या. किती? 100 की 1000? 100. 3 संधी गेलेल्या आहेत. आता बघा, 1 2 3 4 5 यापैकी एके ठिकाणी 1 रुपया आहे. 1 वस्तू घ्यायची आहे. कुठली घेणार सांगा? कशाचं नाव घ्या? घ्या, गणपती बाप्पा. काय ना? 1 रुपया. 1 रुपया. घ्या घ्या घ्या. वा वा, अभिनंदन. 126 रुपये हे घ्या, तुम्हाला मिळाले. अभिनंदन. नमस्कार. सगळे आरोप करायला सज्ज झालेले आहेत.
आणि तुम्ही आज यांच्या बाजूनी उभं राहायचंय आणि सगळे आरोप खोडून काढायचे, बरोबर? पहिला आरोप कोण करणार? मीच करणार. नणंदबाई, जाऊबाई, नाही, जाऊबाई. बोला. माझा असा आरोप आहे ते मुलांना अजिबात ओरडत नाही किंवा मारत नाही. त्यांना त्यांनी धाक दिला पाहिजे, मस्ती केल्यावर त्यांनी ओरडलं पाहिजे. त्यांना अजिबात त्या मारत वगैरे नाही, ते त्यांनी स्ट्रिक्टली घेतलं पाहिजे, एवढंच माझं बोलणं आहे. कारण मुलं ह्याच्या आपण जर त्यांना आता सावरलं नाही ते पुढे जाऊन ते जास्त करतील. तुमचं काय म्हणणं आहे? ती कसं सर्वांना प्रेमाने घेते, मुलांना प्रेमाने बोलते की मस्ती करू नका, बाहेर खेळू नका. तर त्यामध्ये एकदम हे नाही की मारायलाच पाहिजे किंवा तिला त्यांना दम देऊन ही गोष्ट नाहीच काय, प्रेमाने सांगते, ते पण समजतात. पण कधी कधी मुलं प्रेमाने समजून घेत नाहीत. आताची मुलं तर अजिबात नाही प्रेमाने समजून घेत. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मला सांगा, त्याच्यामध्ये काय तुमचे आई नाही. बाबा तुम्हाला कधी रागवायचे? रागवायचे हा? आणि आम्हाला धाक सुद्धा द्यायचे. पण तरी आणि इतकं बोलता अजूनपर्यंत हो अच्छा अच्छा, हा. अजूनपर्यंत आम्ही चुका केल्या, आम्हाला त्या टायमाला धाक भेटला म्हणून अजूनपर्यंत आम्ही याच्या पुढे आम्ही कधी चुका केलेल्या नाही. नाही पण खूप बोलता हो. हो बोलायला लागलं पाहिजे हीच ना. केवढी मोठी चूक करता तुम्ही, हो की नाही? इतर कोणाला बोलायला बोलायलाच पाहिजेच येत नाही, बरोबर आहे. पुढचा आरोप काय? आई बोला. चांगली आहे खजी. चांगली आहे, आरोपच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? बाकी कोण? पूजा तशी खूपच चांगली आहे स्वभावाने, तरी कधी ब्लाऊज वगैरे शिवायला दिले तर फारच उशिरा देते. त्याला तुम्ही काय करू शकता? नाही, भरपूर ब्लाऊज येतात, काम खूप भरपूर काम काम असतं, त्यामुळे ती लेट होणारच ना, थोडं तरी लेट होणारच. हा. आज तर उद्या नाही, लग्नाला पाहिजे असेल तर बारशापर्यंत देतात. माझ्या दादाला पण देते. आणखी कोणाचं काय म्हणणं आहे? तुमचं? माझं आपण मत कोण? आहे, मी बाजूलाच राहते, हा. टिके काकी हा. आहेत. माझा कपड्याचा व्यवसाय आहे, तिला मी रोज साड्या देते, पण तिला रोज तक्रार करते. रात्री 10 वाजता येते, तिला म्हणते पूजा ब्लाऊज झाले का, पण ती एकदा सुद्धा ऐकत नाही, न ऐकल्यागत करते. दिवसातून 10 साड्या देते तिला, पण ती म्हणते सगळं सोडून देते. मी म्हणते ना नंतर देईन, आज देईन, उद्या दे, अशी करते. आता काय बोलायचं? ते मशीन नाही आहे, ती माणूस आहे, त्यामुळे ते टाइम नाही हो बरोबर आहे, पण मी तिला रात्री 10 वाजता पण तिला मी सांगते पूजा झाले का, पूजामध्ये नाही अजून नाही, उद्या सकाळी देणार. मग तुमचं नाव ना टिके नको पाहिजे होतं. तुमचं नाव टाके पाहिजे होतं. म्हणजे ह्याने पटापटा टाके घातले. अहो पण तिला मी एवढं काम देते, पण तिथे थोडं तरी आभार करा बाबा. हो बाबा नाही, कुठे बरोबर. मग तुमचंच फक्त काम बरोबर, नसतं. एक काम करा, आता गप्प राहणार तर तोंडाला टाके घातले. थांबा. पुढे कोण? पुढचा आरोप तुम्ही कोण? मी तिची मैत्रीण आहे आणि तिच्या मुलांची ट्युशन टीचर पण आहे. हा. त्यामुळे माझी अशी तक्रार आहे की तिने मुलांना अजिबात शिस्त लावलेली नाहीये आणि वेळेचं महत्व त्या मुलांना माहित नाही. नाहीये. ते बरोबर बोलल्या, ह्या गोष्टी मी मानतो. मुलं जरा जास्त प्रेम करते, परंतु करतात मुलं, असं काही नाही की ते स्वतःचं ही मुलं का? हा, ही दोन. एक मिनिट, तुमच्यामुळे आज सगळे आईला ओरडतायत. उद्यापासून तुम्ही मुलं म्हणून काय बदल करणार आईसाठी? दप्तर भरणार, हा, नीट शिडे घेणार, आणि वेळेत जाणार? वेळेत जाणार. नक्की? प्रॉमिस? व्हेरी गुड. इतका एक छान बदल झाला यांच्यामध्ये तरी खूप आहे. बर, आता तुम्ही जरा इकडे या, तुम्ही बाहेर जा. आता यांच्यावर आरोप करायची वेळ. आई बोला. तो काय तापट स्वभावाचा आहे. मुलगा तापट स्वभावाचा आहे, हो. तो त्याने कमी केला पाहिजे. हा, तसे ते तापतात पण पटकन शांत पण होतात, असं काही नाही. बर, दुसरा आरोप बोला. आम्ही त्यांच्या शेजारी आहोत, तरी दोघांमध्ये तफावत अशी की त्यांचा स्वभाव खूप शांत आहे, त्यांचा स्वभाव खूप तापट आहे. त्याबद्दल त्यांनी थोडंसं त्यांना समजून घ्यावं. तुमचा तापटपणा कमी व्हायला पाहिजे. आपण जर सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर बरीचशी कामं आज मुलांच्या वरून पण त्यांनाच बोलल्या गेलं. आज कुठेतरी टाके टाकण्यावरून सुद्धा त्यांच्याशीच बोलणं गेलं. कामाचाही व्याप आहे, मुलांनाही बघायचं आहे, आणि एवढं करून शेवटी आमच्या माऊलीवरती सगळेजण बोट दाखवत आहेत. तुमचा तापटपणा कमी झाला तर त्यांचा फोर्स आणि एनर्जी जास्त वाढू शकेल. तुम्ही आत या, तुम्ही बाहेर थांबा. आता तुम्ही आधी सांगा की उद्यापासून स्वतःमध्ये तुमचा एक बदल काय कराल, किंवा या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय म्हणणं? ठीक आहे, मुलांना शिस्त तर मी लावतेच आहे, पण अजून लावायची प्रयत्न करेनच. आणि ब्लाऊज सगळे ते ब्लाऊज शिवून फटाफट काम करेनच असं ठरवलेलं आहे. ठरवलेलं आहे. तुम्ही स्वतःमध्ये कोणता बदल करणार उद्यापासून? मी माझा जो गरम स्वभाव आहे तो कमी करण्याचा भरपूर प्रयत्न करेन आणि करतो सुद्धा आहे. तुम्ही दोघांनी मिळून हे आईला द्या आणि प्रॉमिस करा की आई उद्यापासून आम्ही छान वागू. घ्या, द्या इकडे द्या आणि प्रॉमिस करा. आई उद्यापासून आम्ही चांगले आहोत. आणि आता
कुणाचं नाव निवडलं जाणार ते आता ठरणार आहे. अनेक चिठ्ठ्या यामध्ये आहेत. एक नाव घ्या कोणतंही. डायरेक्ट एक चिठ्ठी काढलेली आहे. आता हे नाव कुणाचं आहे यांच्यापैकी आपण बघणार आहोत. आणि हे नाव आहे 70 वर्षाचं आहे. त्या कोण नाव आहे स्नेहा आयरे. सत्तर वय आहे लगेच त्यांना काय ते. नमस्कार. मोठ्याने बोला प्लीज. नमस्कार. नाही तर दुसरी चिठ्ठी काढी. नाव सांगा. स्नेहा आयरे. माहेर कुठलं? एरवंडा राजापूर. आणि मग माहेरी कोण कोण असतं? माहेरी आई, माझे 4 भाऊ. आणि मग इकडे कधी आलात तुम्ही राहायला? 2 वर्षापूर्वी आली. मग आज मला सांगा, पैठणी जिंकली तर कोणाला सांगणार? मिस्टरांना. लगेच फोन करणार? हो. ते कुठे आहेत आता? ऑफिस मध्ये. मग पैठणी मिळाल तर उचलून कसे घेणार ते? चला आता तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि आता कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. दोघींनाही 10-10 संधी. मधोमध एक रिंगण आखलेलं आहे आणि त्यामध्ये अनेक छोटे छोटे चेंडू ठेवलेले आहेत. आणि बघायचं त्या 10 संधीमध्ये सगळ्यात जास्त त्या रिंगणाच्या बाहेर या दोघींपैकी ज्या कोणी चेंडू बाहेर आणण्यात यशस्वी ठरतील, म्हणजे हा नाही या, त्या रिंगणातले चेंडू बाहेर आले पाहिजेत. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पहिली 5 संधी तुमच्यासाठी. कारण सुरुवात तुमचं आत्ता नाव आलं, हा मान तुम्हाला घ्या. 2 आले. 3 झाल्या. 4 स्कोर. 5 मध्ये 7 ही गुणसंख्या तुमची आहे. आता 5 बघूया तुम्ही. मध्ये या आणि मारा. 2. घ्या आता पुढचे 5. 2 आले. 11. 13. तुमची आता गुणसंख्या किती आहे? 4. त्यामुळे प्रत्येक चेंडू मधोमध वेगाने लागला पाहिजे. 6. 9. आता जोरदार अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तर ही भेटवस्तू तुम्ही घरी बाबांना नेऊन द्यायची. आपण बघितलं उपविजेत्या ठरल्या महाब्दी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. शेवटच्या क्षणी या कार्यक्रमात काही होऊ शकतं, पुन्हा एकदा ते सिद्ध झालेलं आहे. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या आयरे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. होम मिनिस्टरचं शूटिंग आपल्या आसपासच्या परिसरात आहे हे समजलं की येऊन नाव टाकायला विसरू नका. काय सांगावं, आत्ता आयरे वहिनींनी जशी पैठणी पटकावली तशी कदाचित पैठणी तुमच्या घरातही लगेच येऊ शकेल. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.